गोचर रूप दिवा अगोचर रूप दिवा पतहार पलू भावा पतहार पलू भावा पाताहार पलू भावा
म्हणले, काय माय गेली होती भूतापाशी, नाम न घे सिया रे मुडा. शिवा देऊन सांगितलं आणि शिवा देऊनही ऐकले नाहीत. तर पुढे सांगितलं, पुढे शिंदळीचे रडतील परिणाम सांगितला महाराजांनी. आता ह्या वाक्यामध्ये कायम आम्हाला साधू संतांनी स्पष्ट सांगितलं, हे आता ऐकना चले, पण पुढे शिंदळीचे रडतील. ही उपाधी ज्यावेळेला आम्हाला लागू होते त्यावेळेला संतांनी आमचा विरोध घेतला आणि आम्हाला शिव्या दिल्या, उपदेश केला, प्रेमानं वागणूक दिली, सगळ्या गोष्टीचा अवलंब केला. तुम्हाला तुमच्या घरी संत निर्माण झालाय मारुती बाबाच्या रूपानं. जीवनामध्ये तसे माणसं समाजामध्ये पैसेवाले, श्रीमंत, ताकददार, स्वरूपवान, शक्तिवान बरेच लोक आम्हाला बघायला मिळतात, पण भक्तिवान माणूस बघायला तुरळक मिळते. समाजाला बाळगीर महाराजांनी आमच्या मारुती पाटलाचं नाव जगमित्र ठेवलं. जगमित्र या उपाधीचा जरा विचार करा. जगाचा मित्र बनायला कसं वागावं लागते. या भारतात बंधू भाव नित्य वसुदे, मतभेद नसुदे. या भारतात बंधू भाव नित्य वसुदे, मतभेद नसुदे. या भारतात बंधू प्रेम नित्य वसुदे, देवाची आसादे. या भारतात बंधू प्रेम नित्य वसुदे, देवाची आसादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. या भारतात बंधू प्रेम नित्य वसुदे, देवरची आसादे. या भारतात बंधू प्रेम नित्य वसुदे, देवरची आसादे. नाजूक सुखी गरीब आमिर एक मतानी, मग हिंदू असो कीर्तन वाहो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, देवरची आसादी. या भारतात बंधू भाव नित्य वसुदे, देवरची आसादी. या भारतात बंधू भाव नित्य वसुदे, देवरची आसादी. सकला सकलो मानवता राष्ट्र भावना, सकला सकलो राष्ट्र भावना. हो सर्व स्त्री मुखी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसुदे, देवरची आसादी. या भारतात बंधू भाव नित्य वसुदे, देवरची आसादी. या भारतात बंधू भाव नित्य वसुदे, देवरची आसादी. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांनी सांगितलं, या भारतात बंधू भाव नित्य वसुदे. भगवंता ही संताची व्याख्या आहे महाराज. आणि म्हणून संतत्व सहज प्रदान होत नाही. संतत्वाची लक्षणं सहज मिळत नाहीत किंवा कुठल्या बाजारात उपलब्ध नसतात. आचरणात आणूनच समाजाला सुधारावं लागते, सामान्य जीवाचं हित करावं लागते. आणि म्हणून आमच्या मारुती पाटलानं बाळगीर महाराजानं जगमित्र नाव कशासाठी ठेवलं असेल.
अनुमान प्रमाण काय सांगते, जगमित्र ही व्याख्या अशी आहे की मारुती पाटलाचा गावातच नाही संबंध भारतभर कुणीच विरोधक नव्हता. समोर आले त्या जीवाला सत्कारणी लावणे एवढाच धंदा मारुती पाटलाचा होता. काय गरज होती महाराज, तसं घर चांगलं होतं, 40-50 एकर जमीन, मुलाचं जोड, शेती बाडी, गाडी घोडी, सगळ्या सुविधेची उपलब्धी असून सुद्धा सगळ्याचा त्याग, सगळ्याची आसक्ती सोडून दिली. याचं कारण सांगू तुम्हाला. मारुती पाटलाची आई कौतिकाबाई ज्या वेळेला गरोदर होती, पोटामध्ये मारुती पाटलाचा पिंड वाढू लागला, त्यावेळेला वासरीला दत्तनाम सप्ताह चालू होता. ही गोष्ट आहे जवळपास 1915 ची. वासरीला सप्ताह चालू असताना ही कौतिकबाई सप्त्यात गेली आणि बाईला गुरु करायचा होता, गुरु केला नव्हता. कौतिकबाईनं मोहनगीर महाराजाला विचारलं, महाराज मला गुरु करायचंय. शंका काय विचारली, गुरु करायचाय पण मी पोटशी आहे, 2 जीवाची आहे, जमते की जमना अनुग्रह घ्यायला. मोहनगीर महाराजांनी बाळगीर महाराजाला विचारलं, महाराज हे बाई अशी प्रश्न कराली. बाळगीर महाराजांनी सांगितलं कुठलीच शंका नाही, बिलकुल जमते, काही अडचण नाही. भाग्य उदयाला आलं होतं तरी पण शंका निर्माण झाली होती, जमते की नाही. मदालसेनं जे नमुना, आता मदालशीची येईल आपल्याला पुढे कहाणी, कलियुगातली मदालसा म्हणायला हरकत नाही म्हणास त्या बाईला. आणि कौतिकबाईनं तिथं मोहनगिरीचा अनुग्रह घेतला. कौतिकबाईनं अनुग्रह घेऊन स्वतःच हित केलं, याच्यात नवल नाही, पण पोटात वाढत असलेल्या पिंडावर त्या अनुग्रहाचा संस्कार झाला. आणि त्यावेळेच्या संस्कारामुळं तुमच्यातला एक महात्मा हळूहळू वाढू लागला आणि प्रपंचात येऊन प्रपंचाचं सोंग घेऊन आम्हाला ज्या महात्म्याने परमार्थ शिकविला, ज्या महात्म्या परमार्थ शिकविणारे 100 जण लोक आहेत खलवीत ब्रह्मातलं अध्यात्म सांगणारे, पण अशा लाखों में देख करोडों में एक जो आम्हाला परशास्त्र सांगते, जे आम्हाला जीवाचं हित सांगते, अशी मूर्ती लाखों में देखन करोडों में एक म्हणलं. आणि म्हणून अशा संस्कारातला पिंड आमच्या मारुती पाटलाचा. माणूस हयात असल्यावर माणसाची किंमत कळणार माय. त्यांच्या नंतर आमच्या बालाजी पाटलानं सुद्धा परज्ञानावर अतिशय सुंदर असं काव्य केलंय. खर तर तुमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांना परज्ञानाचा झरा त्यांच्या हृदयात वाहते. बाकी लोकांना प्रदर्शन करण्याची सवय आहे, पण वाडी एक गाव असं आम्हाला दिसून आलं, भाग्यवान गाव आहे, इथं कुठल्याच गोष्टीचं प्रदर्शन नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. घरी भरपूर सोनं आहे, दागिन्यात हिरे माणिक मोती. माझ्याकडे सोनं आहे, सोनं आहे, सोनं आहे असं म्हणत गावानं फिरायचं नाही, किंवा असलेलं धन कुणालाच सांगायचं नाही.
लक्षात ठेवा, आपल्याकडे असलेलं धन कुणालाच सांगायचं नाही. पण त्याची दुसरी बाजू आहे अशी की कुणाला तरी सांगितल्याशिवाय मरायचं नाही. दोन बाजू आता ऐका. आपल्याकडे असलेलं धन कुणालाच सांगायचं नाही, पण कुणाला तरी सांगितल्याशिवाय मरायचं नाही. याचं नाव परमार्थ. आणि तेच परमार्थ आमच्या मारुती पाटलानं केलं. प्रदर्शनाचा आव कुणालाच आणला नाही, कुणालाच दाखविला नाही, सांगितला नाही. पण ज्याला ज्याला सांगायचं होतं त्याला सांगितल्याशिवाय मेले नाही. स्वर्ग म्हणजे पर ठिकाणी परलोकी गेले नाही. आणि म्हणून साधू संतांची तुम्हाला सांगू, शास्त्राने सिद्धांताने मुरुमाच्या दगडासारखा दगड राहते एक, त्याला सिद्धांतांनी शास्त्रांनी वर्णन केलं, त्याला नाव दिलं परीस. हजारो दगडामध्ये पडल्यावर त्या दगडा मुरुमाच्या दगडासारखाच त्याचाही बाण राहते. वर्णन आहे तसं, मी बघितलं नाही. पण बाकी मुरुमाच्या दगडामध्ये परिसाच्या दगडामध्ये दिसायला जरी सारखे असले तरी गुण मात्र फार वेगवेगळे आहेत. अवांतर पडलेला दगड दगडच आहे. तह्याहून दगड बरे देवामध्ये. हे दगडापेक्षा त्याच्याच शेजारी पडलेला मुरुमाचा दोंडा आहे, पण त्याच्यात असा विशेष गुण आहे, ते आणून जर लोखंडाला लावलं तर लावता क्षणी लोखंडाचं सोनं होते. आमच्याकडे ती नजर नसेल, पारखी नजर नसेल तर आम्हाला परिसाची किंमत कळत नाही. आणि म्हणून ती नजर आम्हाला आली तर परिसाची किंमत कळते, आणि परिसाची किंमत कळाली तर परिस हस्तगत झाला तर आमच्या जीवनाचं सोनं करता येते. इतकी ताकद त्या परिसामध्ये आहे. आणि ते परिस म्हणजेच तुमच्या कुळामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात जन्मलेला हिरा, म्हणजेच अर्थात जगमित्र मारुती पाटील होत. आणि म्हणून राजहंस पक्षाचे जे गुण आहेत ते आमच्या मारुती पाटलांना सगळे घेतले. आणि म्हणून आम्हाला याच गुणाची पारख देवाल्य ऋषीनं काल केली. कोण कोण लोकांनी या गोष्टीची पारख केली? दूध का दूध, पाणी का पाणी केलं. भक्ती करत असताना आम्हाला कशाला जीव म्हणाव कळावं लागते, कशाला देवता म्हणाव कळावं लागते. प्रत्येकाच्या धुऱ्यावर, आमच्याकडे तर आता तुमच्याकडे काय मला माहित नाही, प्रत्येकाच्या धुऱ्यावर आम्ही 5 पांडव करून ठेवलेले हातच. आमच्या पावला पावलाला देव करून ठेवलाय आम्ही. पण खरंच देव होत काय? याची ताकद, याचा पावर, बाकी संसारातल्या मागितलेल्या गोष्टी तुम्हाला सुख संपत्ती, राजपद, ऐश्वर्य, सोनं नाणं चांदी सगळंच देऊ शकतील देवता, पण तुम्हाला मोक्ष देण्याची ताकद केवळ दत्त महाराजाशिवाय कुणातच नाही. अरे अरे माणसा, तू वेडा की खुळार, देवा पुढं माणूस पाला पाचोळार. या पद्धतीनं मीठ आणि साखर दिसायला सारखेच असतात, रंग दोघाचाही सारखाच असतो, पण चवीमध्ये फरक असतो. एक पदार्थ गोडी वाढविते आणि एक पदार्थ असलेली गोडी घालविते. दुधासंग याचा उपयोग करून बघा. दुधामध्ये साखर टाका, गोडी वाढते, आणि घागरभर दुधामध्ये उघड चिमूटभर मीठ टाकून बघा,
पुऱ्या घागरभर दुधाला ते नाश पिते. असंच आहे दैवता. आम्हाला काम आमचं मार्गक्रमण परमेश्वराकडे होऊ लागलं तर मध्ये अडचणी निर्माण करतात, आम्हाला जाऊ देत नाही तिथपर्यंत. आणि म्हणून या गोष्टीला आम्हाला ओळखावं लागते. आणि म्हणून असं ओळखीलं कालच्या कथेमध्ये राजा कोणाची काल देवल ऋषीची. देवल ऋषीला असं ओळखीलं. आणि म्हणून कालच्या कथेमधून आम्हाला हेच बोध घ्यायचा आहे, आम्हाला दोन्हीचं रूप वेगळं करून प्रपंच आणि परमार्थ करायचा आहे. परमार्थ करता करता आम्हाला मूळ अधिष्ठानावर जिथून आलो तिथं आम्हाला जायचं आहे. आणि म्हणून अशीच कथा आज एक आपण या लेकरायला हिंडू देऊ नका. बघा मला जरासा अडचण वाटली. लेकरो भंडारा चालू झाल्यावर या की रसंच्या पारी. बसा खाली लेकरो, बोला बसा खाली. बसायची अडचण होत असेल तर संध्या पारी या. आणि अशीच एक सुंदर आपण आज कथा पाहणार आहोत. भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचं ज्यांनी दर्शन घेतलं तो भक्त म्हणजे रुचिक ऋषी. ब्रह्मदेवापासून सरस्वतीला 7 मुलं झाली होती. अंगिरा ऋषी, वशिष्ठ ऋषी, दक्ष ऋषी, मरीची ऋषी, पोलस्ती ऋषी आणि शेवटचा भृगु ऋषी. त्या भृगु ऋषीला मुलगा झाला, त्याचं नाव च्यवन ऋषी. ब्रह्मदेवाच्या 7 मुलापैकी एक भृगु ऋषी, ध्यान ठेवा. भृगु ऋषीचा मुलगा च्यवन ऋषी आणि च्यवन ऋषीचा मुलगा रुचिक ऋषी. रुचिक ऋषीनं भगवंताची तपश्चर्या करून देवाकडून एक असा वर मागून घेतला होता, आयुष्यही मागून घेतलं होतं. एक कल्प आयुष्य द्या. एका कल्पाचं आयुष्य रुचिक ऋषीला भगवंतांनी प्रदान केलं. आणि मग एका कल्पाच्या अगोदर जर प्रलय झाला तर त्या प्रलयामध्ये हा रुचिक ऋषी जर बुडाला तर दिलेलं वरदान खोटं ठरते. मग काय करायचं? तर त्यावेळेला रुचिक ऋषी अग्नीचा प्रलय समजा झाला तर आपण अग्नीचं रूप घ्यायचं, पूर्ण प्रलय करून टाकायचा अग्नीच. आणि पेटलेल्या अग्नीमध्ये रुचिक ऋषी अग्नीचं रूप घेऊन मिसळायचा. प्रलय संपला की आपण शिल्लक उरायचा. पाण्याचा प्रलय झाला, कारण प्रलय एका नमुन्याचा होईना, कधी अखंड हवाच सुटून प्रलय होते, कधी अग्नी सगळं पूर्ण जळून जाते. अशा बऱ्याच नमुन्याचे प्रलय. अशा प्रलयामध्ये अग्नीचं रूप घ्यायचा, पाण्याचं रूप घ्यायचा, हवेचा प्रलय झाला की हवेचं रूप घ्यायचा. ज्या गोष्टीचा, ज्या भूताचा प्रलय झालाय त्याचं रूप आपण घ्यायचं आणि सगळ्याचा नायनाट करून आपण त्या भूतासोबत शिल्लक राहायचं.
असं जीवन जगत 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 रुचिक ऋषी दिवस काढू लागला. एक कल्पाचं आयुष्य रुचिक ऋषीला होतं. इतकं आयुष्य असून सुद्धा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी धडपड करू लागला. आम्हाला डोळ्याची पापणी लावून उघडेपर्यंत आमचं आयुष्य 100 वर्षाचं नाही, तरी आमचा मोह सुटना, देवदेव गटना. इतकं आयुष्य असून त्यांना देवदेव करता येईल की बघूत की आताच काय वय झालंय काय, म्हणलं नाही. आणि म्हणून एक कल्पाचं आयुष्य होतं. अल्पायुषी मानव देहे शतगणिले अर्धरात्र खाय, बालत्व पीडा रोग क्षय भजनाशी काय. तुझ्या विनारे हे दुःख सांगू कोणाला. देवा तुझ्या विनारे हे दुःख सांगू कोणाला. देवा तुझ्या विनारे हे दुःख सांगू कोणाला. देवा तुझ्या विनारे हे दुःख सांगू कोणाला. सुख दुःख भोगताना, सुख दुःख भोगताना. देवा तुझ्या विनारे हे दुःख सांगू कोणाला. देवा तुझ्या विनारे हे दुःख सांगू रुचिक ऋषीचं एक कल्पाचं आयुष्य असून सुद्धा रुचिक ऋषी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी धडपड करू लागला. कथेमधून तुम्हाला मला हे सांगायचं आहे, आपलं इतकं त्याच्या तुलनेत डोळ्याची पापणी लावून उघडेपर्यंत आयुष्य आम्हाला आहे, तरी आमचं हे वय झालंय, तरी आम्हाला भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सुचना. आम्ही दरिद्री म्हणाव की भाग्यवान म्हणाव, ज्याचा त्यानं काळजावर हात ठेवून विचार करा. असो. आणि म्हणून अशा एक कल्प आयुष्यामध्ये प्रलय होता होता पृथ्वीचं रूप घ्यायचा, प्रलय टाळायचा, पाण्याचं रूप घ्यायचा, प्रलय टाळायचा, हवेचं रूप घ्यायचा, प्रलय टाळायचा. असं करीत 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 60,000 वर्ष आयुष्य झालं रुचिक ऋषीचं. आणि त्यावेळेला भगवंताचं चिंतन करत असताना एक आकाशवाणी झाली. आकाशवाणी कोणती झाली? रुचिक ऋषी, तुम्ही आता लग्न करा, पत्नी करून घ्या, आणि तुम्हाला पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय सद्गती प्राप्त होणार नाही. अशी आकाशवाणी झाली. आणि ही आकाशवाणी रुचिकाच्या कानावर पडली. वेदवाणी. ऐकल्याबरोबर रुचिकच्या मनामध्ये दुःख वाटलं. महाराज, अरे 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 अरे, गेली 60,000 वर्षे मी भगवंताची, काय अवघड झालं. लग्न करायच्याच पोरायला बायका मिळेना, आणि आता मला बायको कोण देई. सगळा दुःखाचा डोंगर, दुःखाचा विषय नारदासमोर रुचिकाने ठेवला. नारदजी म्हणले, वेदवाणी आहे, भगवंताची वाणी आहे, त्याला टाळायचं नाही. बिलकुल लग्न करा, संसार थाटा, बायको करा, आणि लेकर प्रपंच करा. त्यावेळेला पुन्हा अजून नारदानं पुन्हा मीठ मिरचू लावून खुलील. रुचिका
कारण नारद मुनीचं कामच काय होतं, गेलं तिथं कळ लावायचं, एकाचा उदाहरण दुसऱ्याचा सत्यानाश करायचं. शास्त्राने नारदाला कळ लाव्या म्हटलंय. मला कळ लावण्यात, त्या नारदाच्या कळ लावण्यामध्ये आणि आमच्या कळ, आता तुमच्या गावात कळ लावे नाहीत, आमच्या इकडे हात कळ आम्ही बी लावतो. पण नारदाने कळ लावली, त्याच्यात काय नमुना होता, नारदाच्या कळीमध्ये एकाचा कायम उदार होता आणि दुसऱ्याचा कायम फुगा फुटत गेला. आमचं तसं नाही, आमची कळ लावण्यामध्ये दोघांचाही सत्यानाश होते आणि त्याच्याच सत्यानाशाचा परिणाम आमच्या घराकडे येतो. मग आम्हाला हेच शिकायचं. असो, नारद येऊन बसले. नारदाने सांगितलं, रुचिकजी तुम्ही चिंता करू नका आणि खुशाल लग्न करा. रुचिकाच्या मनामध्ये संसार स्वीकारायचं म्हणलं तर पुन्हा पुन्हा रुचिक ऋषीला अवघड होऊ लागलं. याला जसं होतं तसं करून ठेवा, पुन्हा कुठे फिरू नका. आणि म्हणून रुचिक ऋषी विचार करू लागले, काय संसारामध्ये दुःख आहे. गेलं तिथं संसार टाळायसाठी लोक परेशान आणि माझ्या नशिबाला एखादी गोष्ट पटना गेली आणि करायलाच भाग पडलं की माणसाचं मन लागणार. बघा, गेलं तिथं ते मनात असलेलं गेलं त्या माणसापाशी टाकते माणूस. एखादी गोष्ट खटकेली कसं सांग, एक दृष्टांत सांगू तुम्हाला. आमच्या गावात एका बाईनं नवऱ्याला माहित नाही गहू विकली. शेताकडे गेलं तर काय की शेजारीन बाईला 4 पायल्याचे गहू विकले. 4 दिवस झालं, 8 दिवस झालं, कोणाला पता लागला. काय पता लागते. आणि मग 8 दिवसाच्या नंतर एका जागी 4-5 बाया बसल्या होत्या आणि ते बाया त्याच्याच गप्पा करून त्याच्याच गप्पामध्ये खुश होऊन हसाल्या. आणि ते बाया हसता हसता हे गेली तिथं आणि हिला बघितलं की त्या बायानं अजून जास्तीचं हसलं. हसल्यावर या बाईच्या पोटात आधीच होत. ही बाई नवीन तिथं गेली आणि त्या बायाला म्हणली, माय तुम्ही का हसाल्या ग. तर ते बाई म्हणल्या, त्या बसलेल्या बाया म्हणल्या, काही नाही, या बाईने विनोद केलाय, या बाईच्या घरचा विनोद होय, एक विनोद निघालाय म्हणून आम्ही हसल्या म्हणले. तर हे काय म्हणाली, तसं होय काय, बरं बरं. ही मला वाटलं की माझ्या गव्हाचंच होय काय. दृष्टांत संपला. पण सिद्धांत असा आहे, जे पोटात आहे की नाही ते वटावर आलं. आणि म्हणून रुचिक ऋषीच्या पोटात होतं दुःख. संसार किती वाईट आहे. आता संसार किती वाईट आहे याचं खूप मोठं वर्णन आहे. डोईवर माझ्या संसाराचा पडला या भारी भार. संसारात असणाऱ्याची व्यथा रुचिक ऋषीने ऐकली. डोईवर माझ्या संसाराचा पडला या भारी भार. मजला नाही कुणाचा आधार. मजला नाही कुणाचा आधार. नाही कुणाचा म्हणजे मला आधार कुणाचाच मिळाला आलाय म्हणून ओरडाले. अशीच अवस्था त्याची आहे. मला लग्न करायची कशी वेळ आली. संसार करता करता खूप मोठी परेशानीला समोर जावं, या गोष्टीचं दुःख वाटलं आणि शेवटी
नारदाने सांगितलं तुम्ही जगाची पर्वा करू नका. जग काय म्हणेल, या वयात बायको केली म्हणेल, आतापर्यंत ऋषी संन्यासी होता म्हणेल, बट्टा लागल हे लागल, जगाचा विचार करू नका. नारदाने ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मन रुचिकाचं दरड झालं. जगाची पर्वा, परमार्थ करीत असताना जगाची पर्वा करायचीच नाही. भगवंताच्या मर्जीचं जे काम असेल ते काम करीत असताना जग काय म्हणेल या गोष्टीकडे लक्ष घालूच नका. त्यावेळेला रुचिकाने स्वीकारलं. ठीक आहे, लग्न करायला आता तयार झाला, पण आता पुढचा प्रश्न असा आहे, माझं वय एवढं झालंय, मला बायको देईल कोण? चला म्हणले आता ठीक आहे लग्न करू. सोयरी काही नारजी तुम्हालाच लावा लागेल म्हणजे. असाच काळ होता तेव्हा बी सोयरी की पटकिनी होत गेल्या नाही. ते काळ आता आलाय बघा. तुमच्या इथलं काय मला माहित नाही, पण आमच्या गावामध्ये 550 200 नवरदेव हिंडालेत, नवरी एकही नाही. आत्ता काळ तसा आहे. एखाद्या जागी पोरीचं गिराय खाय जर म्हणलं, कपडे धुईनाशी नवरदेवाचा बाप तिथं चला. आपण तर चलायच, पण 12 जणांना सांगून लगे लावायला. ही परिस्थिती आजची आहे. आणि दर 10 12 15 वर्ष सज्जन हो, ही वेळ आम्ही हाताने आणून घेतली. याच्या पाठीमागे एक काळ असा होऊन गेला, आम्हाला माय लागते, आम्हाला मावशी लागते, आम्हाला पत्नी लागते, आम्हाला बहीण लागते, आम्हाला सगळंच लागते. पण एका काळी आम्हाला मुलगी नको होती. याच्या पाठीमागला काळ अनुभव. मुलीचा पिंड म्हणला तपासायचं आणि पाडून टाकायचं, असला धंदा आम्ही काही दिवस केलाय पाठीमागे. आणि त्याचा परिणाम अहो मला सांगा, निसर्गावर, भगवंताच्या या सृष्टी रचनेवर आपल्या चिपड्या लोकांनी कुठे विजय मिळविणे होते? करायला गेलं एक आणि आता व्हायला एक. त्याचा परिणाम हे वय आज चांगल्या चांगल्या गुणवान लेकरायला सुद्धा पोरी मिळेल. भावना दुखवू नका हो कोणी, भावना दुखवू नका हो कोणी. बोलली भारत माता जय, बोलली भारत माता जय, बोलली भारत माता जय. भावना दुखवू नका हो कोणी, भावना दुखवू नका हो कोणी. बोलली भारत माता जय, बोलली भारत माता जय, बोलली भारत माता जय. हे सुपुत्र सगळे माझ्या उदरी जन्म आले, बहुनर नारी उद्योगास्त मित्र वाटती, उद्योगास्त. गादीराजानं आणि गादीराजानं सांगितलं, महाराज तुम्हाला मुलगी नक्की देतो, काही अडचण नाही. देतो म्हणल्यावर बरं वाटलं बघा रुचिका. मुलगी देतो, पण एक पण आहे. कोणता पण आहे? मुलीचाच पण आहे. ज्या कोणी नवरदेवानं 500 श्यामकर्ण आणून आम्हाला देतील त्याला आमची मुलगी वरमाला घालणार. देतो असा पण सांगितला. 500 श्यामकर्ण वारून घेऊन या आणि आमच्या मुली संग लग्न करा. कुठलाच विचार केला नाही, लगेच संकल्प सोडला, वचन दिला आणतो म्हणून. कारण देतोच म्हणणारा पाहिजे होता ना. काहीच चिंता करू नका म्हणला रुचिक ऋषी, दोन्ही कडचा खर्च मीच करतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि वचन दिलं
आणि बाजूला एक समुद्र होता, सागर होता. त्या सागराच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करीत बसले. तपश्चर्या करता 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 हळूहळू या समुद्रातलं पाणी कमी होऊ लागलं. याच्या तपानं समुद्रातलं पाणी तर कमी होऊ लागलं, पण यामध्ये असलेल्या जलचराला त्रास होऊ लागला. आता पाणी कमी झाल्यावर जलचराला त्रास होणारच, आणि म्हणून ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्यावर समुद्र देवता प्रकट झाली आणि रुचिक ऋषी पुढे हात जोडून म्हणले, महाराज तुम्ही हे काय करता? समुद्र देवतेने विचारलं, रुचिका. त्यावेळेला रुचिक ऋषी म्हणते, ही आतापर्यंत झालेली सगळी घटना समुद्राला सांगतो. मला अशी अशी गरज होती, मी असं गादीराजाकडे गेलतो, त्याची मुलगी मला मिळणार आहे, आणि त्यानं सांगितलं त्या मुलीचा पण असा आहे, 500 वारू आणा आणि 500 वारू मिळाव म्हणून मी तपश्चर्या करालो म्हणतो. समुद्र तिथला सागर म्हणला, इथं तपश्चर्या करून काही उपयोग नाही. तुम्हाला 500 शामकर्ण वारूच पाहिजे असतील तर तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा. तिथली तपश्चर्या बंद केली आणि नित्य सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाकडे गेले रुचिक ऋषी. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर तिथेही आदरातिथ्य सगळं झालं. संस्कृतीला जे अनुसरून आहे ते जे करावं लागते ते केलं. आणि ब्रह्मदेवानं शेवटी विचारलं, बोला आपल्या येण्याचं काय प्रयोजन आहे? त्यावेळेला रुचिकानं हे सगळा इतिवृत्तांत ब्रह्मदेवाला सांगितला आणि सांगितलं, ब्रह्माजी मला 500 शामकर्ण वारूची गरज आहे. ब्रह्मदेव म्हणला, येडा आज काय राजा तू? शामकर्ण तुला 500 द्यायची मजा ताकद असल्यावर मी कशाला हंसावर हिंडत होतो म्हणलं. ते ताकद मजात नाही म्हण. मग रुचिक मला विष्णू देईल का? मला विष्णू मध्ये ताकद असल्यावर ते कुठं गरुडावर हिंडत होतं का? मला ते बी शामकर्ण घेऊन हिंडत होत. मग महादेवाकडे जाऊ काय? अरे त्याच्याजवळ तर नंदी आहे मला, बैलावर बसून हिंडत येते. शामकर्ण द्यायची ताकद असल्यावर मला सांगा, तुमच्याकडे बुलेटनं फिरायची ताकद आहे आणि तुम्ही पायानं कसं फिरसाल? ऐपती प्रमाणे माणूस वाहन घेतेच, तर ते नंदीवर बसून कशाला हिंडत होता? सगळ्या शंका निरसन केल्या रुचिकाच्या ब्रह्मदेवाने. कुठेच फिरू नको म्हणला, कोणाकडे शामकर्ण मिळणार? शामकर्ण ही गोष्ट इतकी सोपी नाही, तू समजालास तितकी. जगाच्या पाठीवर शामकर्ण केवळ सूर्याच्या रथाला होतं, इतरत्र जगात कुठंच नाही. मग काय करावं लागते? त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, तुला हे मनोवांछित पूर्ण करायचं असेल तर सह्याद्रीला जाय. आणि त्यावेळेला मात्र माणूस बघा, येळ आले की कोणी सांगलेलं करते. माणसावर येळ येवा फक्त काही बी सांगलेलं करते माणूस. तसं रुचिक ऋषी सांगलेलं करू लागला कोणी. आणि शेवटी ब्रह्मदेवानं सांगितलं, तू मनोवांछित पूर्ण करायचं असेल तर तुला सह्याद्रीला जावं लागेल. आणि सह्याद्रीला रुचिक ऋषी गेले, आपलं ठाण मांडलं, आश्रम घातला आणि 12 वर्षाची तपश्चर्या केली. तपश्चर्या केली, कायिक वाचिक मानसिक भाव अर्पण करून एक तप 12 वर्षाचं झालं. आणि त्यावेळेला याच्या तपाची नोंद भगवंतानं घेतली. आमची नोंद नक्कीच घेते त्यानं, पण करणाऱ्यानं करीत असताना निपक्षपातीपणाची भक्ती, कुठलाच भक्ती, अनन्य भक्ती, अष्टविध भाव त्यामध्ये ओतले पाहिजे. आमचा काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, आशा, मनुष्य, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना या सगळ्या अंकुश आला पाहिजे याच्यावर. आम्हाला सप्त आवरणापैकी आमच्या सप्त आवरण सगळे निघाले पाहिजे.
सगळ्या गोष्टीची पात्रता उपलब्ध असल्याशिवाय आम्हाला भगवंताची अनुभूती येत नाही. आणि त्या लायकीत बसला आणि शेवट 12 वर्षाचा काळ निघून गेल्याच्या नंतर दत्त महाराज प्रसन्न झाले आणि रुचिकाला सांगितलं, रुचिक सांग तुझं काय म्हणणं आहे. त्यावेळेला रुचिकजीनं भगवंतापुढं विषय सगळं आतापर्यंत झालेला म्लान वदन करून बारीकस तोंड करून रुचिक भगवंताला म्हणते, भगवान मला लग्न करायचं नव्हतं हो, पण काय करावं, तुमचीच वाणी, भगवंताची वाणी, आणि म्हणून मला हे भाग पडलं आणि त्याच्यासाठी मला मुलगीच कोणी द्यायला तयार होत नव्हतं. इकून तिकून नारदानं सोयरी केली आणि गादी राजाची मुलगी मला मिळाली. पण त्या मुलीचा पण असा आहे की 500 वारू आणल्याशिवाय ती मुलगी माझ्या सोबत लग्न करणार नाही. आणि म्हणून देवा मला 500 वारूची गरज. मनोवांछित ओळखीलं भगवंताने आणि सांगितलं तर तास तू चिंता करू नको. आणि जवळ धरून बाकी काही संवाद झाला आणि महाराजांनी त्याच्या हातावर अक्षदा ठेवल्या दत्त महाराजांनी आणि सांगितलं, शेजारी एक तळ आहे, कुठं कुठं त्या तळ्याचा रुद्रपूरचा उल्लेख, काही काही जागी बोबड बोलले. आणि म्हणून हे अक्षदा घे. दत्त महाराजांनी मंत्रून दिल्या आणि रुचिकाला सुद्धा मंत्र सांगितला. या मंत्राचा उपयोग करून तिथं तळ्याच्या बाजूला गेलास की ही मंत्र याच्यावर टाक अक्षदावर आणि मनोवांछित तुला जे मनात आहे 500 वारू तिथून आत घातली. महाराज घोड्याच्या किंचाळण्याचा आणि समुद्राचा अक्राळ विक्राळ स्वरूपाचा आवाज होईल, तू पाठीमागे फिरून बघू नको. ठीक आहे म्हणले महाराज. रुचिकाला अक्षदा दिल्या. रुचिक रुद्रपूरला गेली आणि तळ्यावर उभं राहू दत्त महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने आपल्या अक्षदा त्या तळ्यामध्ये फेकल्या. फेकल्या बरोबर उलट तोंड करून पाठ तळ्याकडे करून उभा राहिला आणि जवळपास 1 किलोमीटर पुढे आला खरा, पण 7 समुद्र एका जागी खवळल्यावर जेवढा आवाज होते तेवढा घोड्याच्या किंचाळण्याचा आणि त्या समुद्राचा भला मोठ्या अक्राळ विक्राळ स्वरूपाचा आवाज येऊ लागला. आणि भगवंतानं सांगितलेली परतून बघू नको ही आठवण विसरून गेली आणि या किंचाळण्याचा आवाज, पाण्याचा आवाज रुचिकाच्या कानावर पडला आणि चट्ट दिशी पाठीमागे फिरून रुचिकानं बघितलं. रुचिकानं फिरून बघितल्या बरोबर 500 मिळालेले श्यामकर्ण लगेच पाषाणाचे होऊन बसले. फिरून बघला, त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात, देव आला देयाला वटी नाही घ्यायला. आणि आमचं सुद्धा असंच व्हायला पाहिजे. आम्हाला नेमकं जे सांगितलंय सद्गुरूच्या बोधावर, संताच्या वाक्यावर, सज्जनाच्या संगतीवर आमचा विश्वासच राहिला नाही. सद्गुरूच्या संत पाऊले चालावे. शास्त्र काय सांगते आमचं, संताच्या पावलानं चला. संत ज्या पायानं चालले त्या पायानं जर आम्ही चाललं तर आम्हाला पुढचं मार्गक्रमण कळते. सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष दुर्ग चढावे 42 स्वर्ग. सूक्ष्म गुरुमार्ग तंतू कातणीचे धरावे म्हणले. कातणीचा तंतू धरून आम्हाला गड चढायचा आहे, इतकं सोपं आहे. सगळंच काम केलं
सद्गुरूनं ह्या वाक्यावर भर दिला होता, परतून बघू नको. परतून बघलं आमचं संसारात हेच व्हायलंय. आमचं सगळं करायला आम्ही, पण थोड्यासाठी आमचं केलेलं सगळं निष्फळ व्हायला. मी करतो रे माझ्यामुळं व्हायलंय सगळं म्हणलं, गेलं. उगाच मी घेऊन बसले आणि मी माझ्या याची आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. उत्तम अवतार भगवान गोपाल कृष्णाचा अर्जुनाला सांगितलं, तुला संन्यासी व्हायचंय काय? मी आणि माझं या दोन गोष्टीचा विसर आठवण सोड. त्यावेळेला 6चा न्यास जो करतो ना त्याला संन्यासी म्हणतात. आणि म्हणून मी माझ्या आईची आठवण विसरले जायचं. आम्हाला नेमकं संतांनी सांगितलंय तेच कळणं झालंय. आम्ही बाकी सगळा पसारा खूप जीव लावून करालो. आणि मग त्या पसाऱ्याकडे साधू संतांचं लक्ष गेलं. आता तुम्हाला शास्त्र सोडावं, पण तुमच्या मारुती पाटलानं काय काय गोष्टी सांगितल्या त्या काळात कळाल्या नसतील, पण आज वाटत असेल खरं वयगड्या. ज्या वेळेला सांगितल्या त्यावेळेला कळाल्या नाहीत. बाबा परलोकी गेले, पण त्याची अनुभूती तुम्हाला आज वाटत असेल खरंच होतं गड्या त्यानं सांगितलेलं. आणि हेच होय मग परमार्थाचा सार. आम्हाला जी वेळ येते आमच्यावर त्यावेळेला वेळेला आम्हाला कळत नाही. आमची वेळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा उपयोग नाही. आणि म्हणून वेळीच सावध व्हायचा. विचारा जाऊन शाण्याला, विचारा जाऊन शाण्याला, विचारा जाऊन. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवधसाने माली दुर्बळाची. आम्ही त्या पालातल्या बाई सारखा आमचा जीव आहे. ज्या दिवशी राजकुमार येऊन आमच्या सोबत लग्न करेल ना त्या दिवशी आम्ही राजकन्या म्हणून मिळू. आणि म्हणून महाराज पुढच्या एका माऊलीने सुद्धा अभंगात सांगितलं, कोलाटीन खेळाया सगुण हे माया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया सगुण हे माया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया सगुण हे माया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया सगुण हे माया, आली कोलाटीन खेळाया. शून्यावर मांडीला खेळो, शून्यावर मांडीला खेळो, शून्यावर मांडीला खेळो, शून्यावर मांडीला खेळो. ब्रह्म विष्णू तिने केले बाळो, ब्रह्म विष्णू तिने केले बाळो, ब्रह्म विष्णू तिने केले बाळो, अशा पद्धतीनं मी दृष्टांतातली कोलाटीन सांगितली, महाराजांनी शास्त्रातली कोलाटीन गायली. ही कोलाटीन
चौल शून्याच्या वर तर खेळ चालू आहे तिचा. ही कोल्हाटीन चौल शून्याचा वेळू रवलाय तिनं. हे बांबू रवून जे खेळ चालू आहे, इकडून दोन इकडून दोन मध्ये दोरी आणि त्याच्यावर खेळ चालू आहे. हे 4 शून्य किंवा 4 वेळू वर आमचा खेळ चालू आहे. त्याला स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे बांबू आहेत. आम्हाला कैवल्य देहापर्यंत हे 4 सोडावं लागतात आणि याच्या वर जावं लागतं. परा पचंती मध्यमा वैखरी या सोडून अनिर्वाच्या शोधावं लागतं. 4 अवस्था खूप मोठा विषय आहे, लहान नाही. आणि म्हणून हे जे चौक आहे, दत्त महाराजांचं ठिकाण आम्ही चौरंगावर करतो. हे चौरंग खालचा 4 कोणे जे आहे की नाही, हे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण 4 खाली ठेवून वर दत्त महाराजाला बसवावं लागते. तेव्हा तिचं असं निर्माण होते, तेव्हा खरी पूजा शोभते. आमच्या देवाऱ्यावर मुलकाचा पसार आहे, देवाला कुठं बसवा. तुकाराम महाराज म्हणले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव घ्या म्हणून एक जण गावाने हिंडू लागलं डोसक्यावर. देव कोणी घेता काय, कोण देव घेते महाराज. देव अशा ठिकाणी राहते, त्या देवाला ठेवायसाठी देवाला असा लागते की तिथं काम जमना, क्रोध जमना, मोह जमना, माया जमना, अशा काहीच जमना. हे आमचा हृदयाचा देवारा क्लिअर निर्मळ करावं लागते, झाडून पुसून स्वच्छ करावं लागते आणि नंतर प्रभूची मूर्ती त्याच्यावर विराजमान होते. हे पहिलंच आमचं सगळं गच्च भरलंय. आता सद्गुरूला कुठं बसविता, त्याच्यासाठी आमचा हे देवाला हृदयाचा साफ करणं गरजेचं. आणि म्हणून हे 4 जे वेळू होत, ही माया त्या 4च्या आधारानं आम्हाला खेळवाली महाराज. हे ढोलपिटीचा जे खेळ आहे की नाही, या कोल्हाटणीनं जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणाऱ्याला सुद्धा बाळ केलंय. त्या मायेचा खेळ वेगळा आहे. आणि म्हणून आपण मूळ कथेकडे येऊ. रुचिक ऋषीला पुन्हा महाराजाने, दत्त महाराजाने अक्षदा दिल्या आणि सांगितलं जा. त्यावेळेला नीट रुचिक ऋषी गादी राजाच्या घरी गेले. कुसुमा नगरीला कौशिका नावाच्या नवरी संग लग्न लावून घ्यायला आसुसलेला रुचिक ऋषी. त्यावेळेला सासरा हे गादी राजा पराक्रम जावयाचा बघितला आणि आता मुलगी द्यायला हरकत नाही, कारण पराक्रमी जावाई भेटलाय, क्लास 1 ऑफिसर आहे, नोकरीवाला आहे, आता काय बघायचं काम नाही. आणि म्हणून लग्न झालं महाराज. स्वस्ती श्री. आता कोण कोण लग्न लावले खूप मोठा विषय. लग्न कोणाच्या हाताने लागले त्या आपल्याला मुळात जायचं नाही. लग्न लागलं आणि नवरा नवरी निघून येऊ लागले आपल्या आश्रमात. येत असताना गादी राजाला एक गोष्ट खटकली. गादी राजाला सुद्धा दुसरं लेकरू नव्हतं. ते कौशिका एक होती की नाही, कुरुपवानाची मुलगी याला दिलेली रुचिकाला, ती एकुलती एक तेवढीच होती त्या राजाला, दुसरं लेकरूच नव्हतं. गादी राजाने विचार केला, रुचिकाचा आशीर्वाद किंवा काही पर्याय विचारला तर मला दुसरं लेकरू होईल काय म्हण. आता हाय ते कौशिका याला देऊन टाकली. आणि मग राजा जावयाचा पराक्रम बघून माणूस म्हणणं काय, हो मोठा जावया आहे, रोजचे 4 लाख रुपये छापणारा टेबलाच्या खालून, आम्ही घर बांधायला हो 10 लाख देते का, उग म्हणून बघलं.
त्यानं 25 लाख संध्याकाळी वाट लावून दिली ना. झालं याचं काम. तसलंच होय. मग गादी राजा म्हणला पराक्रमी जावा आहे, माझं काम होईल काय, मला दुसरं अपत्य नाही. आता ही मुलगी द्यालेली, याला दिली मुलगी जाणार आहे, मला आशा वाढली. आणि मनात होतं ते गादी राजानं रुचिक ऋषीला बोलून दाखविलं. म्हणला महाराज, तुम्ही आमची कन्या घेऊन चल्या, आता आमचं घर भनभन लागते. कन्या सासुऱ्याशी जा, मागे परतो नाही पाय. ही अवस्था त्या कन्याची झाली. आणि गादी राजानं रुचिकाला विचारल्याबरोबर रुचिका जवळ 2 फळं होते महाराज. महादेवाची भक्ती करून ते 2 फळं रुचिकाने मिळविलेले होते. त्यावेळेला रुचिकानं त्याच्यातलं 1 फळ काढलं आणि गादी राजाला दिलं. म्हणजे हे आमच्या सासूबाईला खाऊ घाला, तुम्ही दोघंही नवरा बायको खा, तुमचं काम होईल. आणि 1 फळ होतं ते आता आपली बायको झाली नाही काही कौशिका, या कौशिकेला खाऊ घातलं. आणि या फळाचा परिणाम म्हणून नंतर गादी राजाला विश्वामित्र जन्मला आणि रुचिक ऋषीला जमदग्नी जन्मला. अशा पद्धतीनं कथा खूप मोठी आहे. पण आपल्याला दत्त महाराजाची मनोवाचा भक्ती करून रुचिक ऋषीनं 500 श्यामकर्ण वारू आणायचा भाव जसा पण जसा एकनिष्ठतेनं साध्य केला. आता थोडस बारकाईचं चिंतन केलं तर सिद्धांतामध्ये या भक्तीला लाल रेषेनं अंडरलाईन केलंय पंडित पाटील. का केलंय तर रुचिक राजानं केलेली भक्ती ही प्रपंचातली वस्तू मागण्यासाठी होती. अजून त्याच्या पुढे गेलं तर आकाशवाणीचाच आदेश होता. इथं गोष्ट ती सरळ होईल. पण सिद्धांत सांगतात तुम्ही भक्ती करीत असताना प्रपंचातली कुठली आसक्ती किंवा वस्तू मागण्यासाठी दत्त महाराज तर तुम्हाला कोणतीही गोष्ट देतात. हो, नाशिवंत देतात, शाश्वत देतात, मूळ पीठावर अधिष्ठान तुम्हाला काय अपेक्षित आहे ती देतात. तिथं काय बी मिळते. पण आम्हाला दत्त महाराजाची कृपा झाली आणि काय पाहिजे माग म्हणून जर विचारलं तर काहीच नाही देवा, माझ्याजवळ तंबाखू आहे, तुम्ही चुना द्या म्हणलं. कळालं का त्याला? मग आम्ही किती आणि म्हणून सिद्धांतांनी सांगितलं संसारातल्या काही नासक्या वस्तू मागायसाठी भगवंताची भक्ती करू नका. त्यापेक्षा उत्तम संस्कार प्रपंच भोगा. पण नाशिवंत वस्तू मागून काय उपयोग आहे? आज उद्या परवा तेरवा कधीतरी तिचा नाश होणार. आणि म्हणून आम्हाला शाश्वत सुख मागायचं असेल, जिथून आलो तिथं जायचं असेल, जसं होतो तसंच आम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला केवळ भगवंत जगद्गुरु दत्तात्रय प्रभूच्या भक्तीशिवाय आम्हाला पर्याय नाही महाराज. आणि म्हणून हे आटापिटा सगळा साधू संतांनी सद्भक्तांनी केला आणि आपला स्वतःचा उद्धार करून घेतला. आणि म्हणून निष्काम सेवा, सकाम सेवा करू नका. निष्काम सेवा करा, भगवंत तुम्हाला नक्कीच तुमच्या हाकेला होऊ दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं सिद्धांत करणे. आणि सज्जनो, आता ही मी जी तुम्ही कथा ऐकल्या, मी इथं बसून एक स्वतंत्र असा ग्रंथ पूजायला आणलाय मोक्ष सिद्धांत, पण तुम्हाला सांगालेल्या कथा सगळ्या 8 सिद्धांतामधून घेतलेल्या होत्या. तुम्ही घरी जाऊन एखादी सिद्धांत हुडकून बघसाल, मी सांगलेली सगळ्याच गोष्टी एका सिद्धांतात कोणीही मिळणार नाही. आणि 8 सिद्धांताचा सार हळूहळू जे आपल्याला कथा करायच्या ते काढून तुमच्यापर्यंत याल्यात. आणि म्हणून सगळ्या अतपासून इथेपर्यंत कुठलाही सिद्धांत शोधा तुम्ही. सुरुवातीचं पान उघडा आणि शेवटच्या पानापर्यंत बघा. दत्त महाराजांच्या भक्तीशिवाय तुम्हाला दुसरं काहीच मिळणार नाही. आणि म्हणून सिद्धांत
ज्या वेळेला वेदांत संपदा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद थकीत झाले, 6 शास्त्र भांबावले, 18 पुराण वेडे झाले, श्रुती थकल्या, सगळ्याचे शब्द बंद झाले, तेव्हा सिद्धांत सुरुवात होता. आणि म्हणून सिद्धांताने मायेत भुलला जीव, म्हणून अवतरला देव, अत्री नंदन म्हणती सर्व परी नेनती मूळ वार्ता. आणि म्हणून भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूची भक्ती काया वाचा मनानं करा आणि आपला उद्धार करून घ्या. अशा पद्धतीची या ठिकाणी या दत्तप्रभूच्या एक जिवलक भक्त, सखा भक्त, एक निष्ठतेने केलेली भक्ती रुचिक ऋषी 500 घोडे आणून भक्तीला कारक ठरला आणि आपलं काम पूर्ण करून घेतलं. आम्हीही असंच प्रपंचामध्ये भगवंताची भक्ती करावी आणि प्रपंचाला ओळखावं, प्रपंचाला दूर सारावं आणि भगवंत सखा करावा आणि नाशिवंत गोष्टीच्या पाठीमाग न लागता शाश्वत सुखाची मागणी करावी आणि आपण जसं होतं तसं व्हावं. अशा पद्धतीचं या ठिकाणी ही कथा वर्णन केली आहे. एक सुंदर असं भजन करा. पुढची कथा आपण बघू. जय जय आनंद आनंद, जय जय आनंद आनंद, जय जय आनंद, जय जय भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूची सेवा रुचिकाने केली. याच्यानंतर 3:45 वाजले. आता पुढची कथा आहे. वेळ कमी पडते. 4ला कथा सोडायची म्हणत आता वेळ संपत आली. काल आपण कर्मसृष्टीचे 10 पद बघितले. हे 4 येळू या कोलाटणीच्या खेळात 4 सृष्ट्या होता. 4 सृष्ट्याच्या 4 येळू चौशून्य काय म्हणायचे म्हणा. आणि म्हणून कर्मसृष्टीचे काल 10 पद सांगितले. त्या 10 पदाच्या पुढे विकार सृष्टी लागते. विकार सृष्टीचे 10 पद आहे. आता पुन्हा कर्मसृष्टीचे सांगायची काही गरज नाही. कर्मसृष्टीपासून विकार सृष्टीवरलं पहिलं पद आहे चिद्माख्या पद किंवा विकार सृष्टीवरलं पहिलं पद. कर्मसृष्टीपासून 11वं म्हणा. चिद्माख्या पदावरला प्रमुख भृगु ऋषी. भृगूच्या ताब्यात ते पद आहे. तिथला परिवार आहे 16 लक्ष. 12वं पद इथून कर्म सृष्टीपासून किंवा विकार सृष्टीचं दुसरं पद परार्णव पद आहे. परार्णव पदावर पराचं
चैतन्य माया प्रमुख आहे. आणि या पराचैतन्य मायेच्या ताब्यात 14 ब्रह्म, 12व्या पदावर ही कार्यरत असणारी जी माया आहे पराचैतन्य माया 14 ब्रह्माला ताब्यात घेऊन काम करते. 14 ब्रह्म सांगू तुम्हाला. कारण ब्रह्म, कारण काव्यता ब्रह्म, दुसरं निवांत ब्रह्म, 3 योग ब्रह्म, बोलू नका लेकरो. कारण ब्रह्म, निजांत ब्रह्म, सहज ब्रह्म, सगळे 14 ब्रह्म. सांख्य ब्रह्म, रूप ब्रह्म, तुटाले थोडेसे. शुद्ध ब्रह्म, बुद्ध ब्रह्म, परब्रह्म, निवास ब्रह्म, जगत ब्रह्म, कारण ब्रह्म, योग ब्रह्म, दिस ब्रह्म आणि बद्ध ब्रह्म. असे 14 ब्रह्म पराचैतन्य मायेच्या अधीन काम करतात. 12व्या पदात 13वं पद आहे परार्णव पद, म्हणजे कर्मसृष्टीवरलं विकारसृष्टीवरलं 3रं पद. त्या पदावर परावर पद परमपद, 13वं पद परमपद आहे. त्या ठिकाणी 7 शक्त्या आणि पंचवक्त्र, ज्ञानशक्ती, दिव्यशक्ती, पराशक्ती, चैतन्य शक्ती, मृतिका शक्ती, कर्मशक्ती, अशा भृगुशक्ती, अशा 7 शक्त्या आणि 5 पांचा मनोमाया, त्वष्टिक, शिल्पिक आणि देवज्ञ. हे परमाया पंचवक्त्रच्या पदावर काम करतात. आणि तिथून पुढचं 14वं पद आहे विवारणव पद. इथून 14वं पद आहे विवारणव पद आणि तिथली प्रमुख आहे ब्रह्ममाया. 15वं आहे वर्लंब पद, त्याला म्हणतात तिथली कारभारी नाही विदेयी माया. आणि 16वं पद आहे परावर पद. पदामध्ये प्रमुख तिथला परीश्वर आहे, दुसरी प्रमुख परामाया आहे आणि तिसरा प्रमुख श्री गुंडम राऊळ. हे 3 जण त्या ठिकाणी या 16व्या पदावर कार्यरत आहेत. 17वं पद आहे परमधाम पद. त्या ठिकाणी अष्टमाया काम करतात. त्या अष्टमायेमध्ये अवरमाया, वर्या माया, शांतवर्या माया, अमरवर्या माया, हितवर्या माया, रूपवर्या माया, दुष्टवर्या माया आणि सुंदरवर्या माया. अशा 8 जणी या 17व्या पदावर काम करतात. 18वं पद आहे सुगम पद. त्या ठिकाणी आदर्श माया तिथली प्रमुख आहे आणि दुसरा प्रमुख श्री चांगदेव राऊळ आहे. ह्या दोघांच्या ताब्यामध्ये ते 18वं पद आहे. मुडच आप होते बघा, असं झाले. 17वं पद झालं परमधाम पद आहे. त्या ठिकाणी 8 माया आहेत. 18वं पद सुगम पद आहे. त्या पदावर आदर्श माया आणि चांगदेव राऊळ हे 2 जण कारभारी आहेत. 19वं पद आहे निजधाम पद. भगवान गोपाल कृष्ण उत्तम अवतार 2 कोटी परिवार घेऊन ज्ञानशक्ती आणि चैतन्य शक्ती या 2 शक्तीला घेऊन निजधाम पदावरला 19व्या पदावर भगवान गोपाल कृष्णाचं अधिष्ठान आहे. आणि 20वं पद म्हणजे शुद्धार्जव पद. त्या ठिकाणी विकार निर्गुण राज्य करते, तिथं परिवार नाही. या ठिकाणी विकार सृष्टी संपत. काल तुम्हाला कर्मसृष्टी सांगितली. आता एका पदावर असा विस्तृत असा विस्तार खूप मोठा केलेला आहे. पण तिथलं पद, तिथल्या कारभारी आणि त्यांचा परिवार एवढं तुम्हाला निर्देश. आता तुम्हाला सांगायची तेही गरज नाही.
पण आता सांगावं लागते म्हणून सांगायचं. आणि म्हणून विकार सृष्टी या ठिकाणी संपते. कर्मसृष्टीचे 10 पद आणि विकार सृष्टीचे 10 पद असे 2 आपल्याला 20 पद झालेत. आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत असंच 43 पदापर्यंत जाणार आहोत. आणि म्हणून 43 पदाच्या दिवशी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं ते सुद्धा मी 43 पद 2 पद संपले. कर्मसृष्टीचे 10 झाले, विकार सृष्टीचे 10 झाले, असे 20 पद सांगितले. उरलेल्या पुढच्या दिवसात तुम्हाला 43 पदावर कोण्या कोण्या पदावर कोणत्या कोणत्या दैवतेची स्थापना आहे, किती परिवार आहे, किती इथून किती उंची त्याची आहे, कोणतं युग आहे, सगळा विस्तार आपण त्याचा हळूहळू आपल्या बुद्धीला सुचल तसं त्याचा आपण उहापोह करण्याचा प्रयत्न करू. आणि आज आपण अतिशय सुंदर अशी भगवंताची रुचिकाचं चरित्र बघितलं. आता पुढची कथा अर्धवट सोडण्यापेक्षा आपण याच ठिकाणी थोडस थांबलेलं बरं राहील. एक सुंदर, कारण पुढची पंगत होऊन जेवण आटोपून कीर्तनाला वेळ, विहित वेळ मुदतीत कीर्तनही झालं पाहिजे. आणि म्हणून यासाठी आपल्याला याच ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. म्हणून मी आदरणीय येवण पाटलाला विनंती करतो, एक सुंदर भजन करावं आणि नंतर आपण आरती करू.
हे पैसा जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी म्हणे. पै पै आपण उत्तम व्यवहार करून जे मेहनत करून पैसे कमविता ते पैसे जर परमार्थात खर्च झाले तर त्याचंच नाव अर्थ आहे त्या पुरुषार्थ. आणि धर्मानं वागून असा खर्च झाला तर पुढचा मुद्दा आहे कामाचा. आणि काम ही कामाचं झालं, बगर कामी काम बघा होतात. तुम्हाला चक्क कळते आता मला काय सांगायचं ते. काम कामाचं झालं, धर्म अर्थ आणि काम ह्या तीन गोष्टी साध्य झाल्या तरच चौथा टप्पा मोक्षाचा. नाही तर आमचं काम भिन्न झालं तरी म्हणा, अर्थ अनर्थ झाला, अर्थाचा अनर्थ झाला तरी जमत नाही. आणि म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष तुम्ही इथं खर्चिलेला 1 रुपया परमार्थासाठी. आज 3रा दिवस होय. काम करीत असताना आता तुमच्या इथलं मला काही स्वरूप माहित नाही, पण आतापर्यंत बऱ्याच लोकांना पट्टी दिली की द्यायच्यात. अजून पुढं होऊन काम करणाऱ्याला जरासं मोकळं केलेलं बरं राहते. त्याच्यामुळे आपण अशा कामामध्ये हिरिरीनं भाग घेऊन, कारण घरी आपण तर नाईलाजानं काम करतोच की. कोरोनामध्ये 3 महिने मी दवाखान्यात होतो. वावर इका, घर इका, काय इकाचे इका, पण संध्याकाळी पैसे आणा म्हणून लागले. माझ्या घरचेच नातेवाईक मला काहीतरी करा. संध्याकाळी 5 वाजेतो. माणूस त्यावेळेला किती तळमळ करते. आणि भंडाऱ्याचे 4000 द्या म्हणलं, द्याल की उद्या, द्याल की परवा दिवशी. इथं कुचराई जर झाली, कैसी दया येईल यम धर्मा. तिथं यम धर्माला दया येणार नाही महाराज. आणि म्हणून परमार्थाचं काम करीत असताना इथं पैशाचीही गरज लागते. सढळ हातानं आपल्याला जे द्यायचं आहे ते मन मोकळेपणानं देऊन हे सत्कार्य करायचं आहे. हेच नाही असंच नाही, परमार्थाचं कुठलंही काम करा. काम करीत असताना तोंडातून नाम घेत असताना निष्काम भाव असावा. आणि एखाद्या घरी आपल्या सज्जन आला, अतिथी आला तर त्याला ताकाचे उपकार तरी करा. म्हणजे सगळ्या हातानं अन्नदान करा. तुमच्या घरी जे उपलब्ध आहे ते त्याच्या ताटात ठेवा. त्याला हेच द्या तेच द्या असलं काही नाही. आणि म्हणून साधन तरी याची 2, अन्नदान आणि नामस्मरण, ह्या 2 गोष्टी प्रकर्षानं कलियुगामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत. आणि बाळगीर महाराजानं या 2 गोष्टीवरच सगळा भर दिलाय महाराज. आणि म्हणून या 2 गोष्टीमध्ये पारंगत असलेलं तुमचं वाडी हे गाव धन्य. तुम्ही या ठिकाणच्या आदिमाया शक्ती तुमच्या कुळामध्ये मारुती बाबा सारख्यांचा जन्म झाला आणि तुमचा उद्धार व्हायलाय. मी भगवंत दत्तप्रभूच्या चरणी विनंती करतो, अजून 3ऱ्या पिढीत मारुती बाबाचा जन्म व्हावा आणि आम्हाला काही अडाणी लोकांना अजून तुमच्या रूपानं, मारुती बाबाच्या रूपानं सन्मार्गाला लावावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी जमलेल्या सगळ्या, मग कोणी माझ्या बहिणीसारखं असेल, कोणी माझ्या लेकीसारखी असेल, कोणी माझ्या माईसारखी असेल, कोणी माझ्या मावशीसारखी असेल, जमलेल्या पुरुष मंडळीमध्ये लहान थोर माझे मार्गदर्शक गुरु, ज्येष्ठ कनिष्ठ बंधू आणि अनुभवी सिद्ध साधू संत सत्पुरुष सर्वांचं सोबत आदरणीय केशवगीर महाराजाला वेगळा नमस्कार करतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आजच्या सारखीच उद्या ही सुंदर कथा आपल्याला ऐकायला मिळेल. सर्वांनी उद्या या ठिकाणी यावं अशी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो. आणि आजची ही झालेली सेवा भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूच्या चरणी अर्पण करतो. आणि लगेच आपण आरती करण्यासाठी यजमानाने यावं अशी विनंती करतो. आहो दिगंबरा हे दान दे, आहो दिगंबरा हे दान दे, लक्ष तुझ्या पायी राहो दत्ता, लक्ष तुझ्या पायी राहो माझे दत्ता. आहो दिगंबरा हे दान दे, आहो दिगंबरा हे दान
तुझ्या पायी राहू माझे दत्ता लक्ष तुझ्या पायी राहू माझे दत्ता अहो दिगंबरा हे जीवारे अहो दिगंबरा हे जीवारे अहो दिगंबरा हे जीवारे पद्मस्वामी म्हणे माहोरासी जावे आई तीर्थपाळे दत्तनाम दत्त हो दत्तनाम बोला लक्ष तुझे पायी राहू माझे दत्ता लक्ष तुझे